लोखंड हा धातू आहे. तर आपण धातू आणि अधातू बघायचं. धातू ओळखायचा असेल तर आपण कसं ओळखतो? धातूला काय असते? धातूंना चकाकी असते, अधातूंना चकाकी नसते. त्यानंतर आणि धातूमध्ये एक्झाम्पल सांगायचं झाले तर सोने, चांदी, ॲल्युमिनियम, लोखंड हे सगळे कशाचे धातूची उदाहरणं येणार आहेत. आणि अधातूमध्ये हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन हे सगळे कशामध्ये येणार आहेत? अधातूमध्ये येणार आहेत. जसं तुम्हाला 3 उदाहरणं सांगणार आहेत किंवा 3 वाक्य सांगणार आहेत, त्यामध्ये तुम्हाला चुकीचं वाक्य कोणत्याही ओळखते. आणि धातू कशा असतात? थोडेसे कठीण असतात अधातूंच्या पेक्षा. आणि अधातू कसे असणार आहेत? विश्व असणार आहेत. त्यामध्ये पहिलं आहे धातू व अधातू कठीण असतात, धातू कठीण असतात, अधातू कठीण नसतात. यामध्ये तुम्हाला चुकीचे वाक्य ओळखायचे. धातू व अधातू कठीण असते, धातू व अधातू दोघांना चकाकी असते, अधातूंना चकाकी नसते. ॲल्युमिनियम व तांबे धातू आहेत, कार्बन व सल्फर अधातू आहेत, सोने व चांदी धातू नाही. फॉस्फरस, सल्फर, नायट्रोजन अधातू नाहीत. लोखंड, निकेल, तांबे व सोने धातू आहेत. हायड्रोजन, हेलियम, कार्बन व ब्रोमीन अधातू आहेत. फॉस्फरस, सल्फर, नायट्रोजन अधातू नाहीत. लोखंड, निकेल व तांबे व सोने धातू आहेत. हायड्रोजन, हेलियम, कार्बन व ब्रोमीन अधातू आहेत. त्यानंतर मी तुला पुढे इथंच थांबण कर. चालू केलंय. गेलं चालू करत. लोखंड काय आहे? धातू आहे. त्यामुळे दोघींचं पण बरोबर आलेलं आहे. निकेल धातू आहे. हायड्रोजन धातू नाही आहे, एक चुकलेलं. त्यानंतर नायट्रोजन अधातू आहे. सोने धातू आहे. चांदी पण आहे धातू. अशा पद्धतीने आज आपण धातू आणि अधातू हा भाग पडतो. थँक्यू.